यशवंत बँकेमध्ये एक महत्त्वाचं मध्यवर्ती नेतृत्व म्हणून अमर पाटलांच्याकडे बघितलं जातं. यशवंत बँकेमध्ये तुम्हाला सोबत असलेली काही माणसं निघून गेलीत, पुन्हा तुम्ही तिथं सत्ता मिळवलीत, पुन्हा तुम्ही ती संस्था ताब्यामध्ये घेतली, बँक ताब्यामध्ये घेतलीत. त्या बँकेमध्ये सध्या काय चाललं आहे आणि मला या पाठीमागच्या सगळ्या घटनांबद्दल बोलायचं आहे तुम्हाला. नाही, मूळ कसं आहे ही इलेक्शन जिल्हा परिषदची आहे, पण ठीक आहे, एक राजकीय जीवनाचा भाग म्हणून आपण यशवंत बँकेवर बोलताय. तर मुळात मला सांगायचं होतं की त्यावेळी पण असंच झालं की माझे चुलते शंकर पाटील शिंगणापूरकर हे संस्थापक, बरोबर, त्यांच्या काकी आमच्या त्या मागच्या वेळच्या पॅनलमध्ये होत्या आणि त्यावेळी आम्ही एकत्र येऊन पॅनल केलं. काकांचं आणि काकींचं वय थोडंसं आता 70-80च्या घरात असल्यामुळं त्यांची तब्येत साथ देत नव्हती. त्यातनं त्यावेळी ठरलेलं असं होतं की बाबा आपण काकींना एखादं वर्ष निघून सन्मानानं त्यांना रिटायर करायचं. बरोबर. पण आमच्याबरोबरच ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यांनी स्वतःचा गट स्थापन करून वेगळं राजकारण करून आम्हाला त्यापासून काकींना आमच्या दूर ठेवलं. त्याच लोकांनी जनरल बॉडीमध्ये मी काही प्रश्न विचारत असताना तू खाली बस अशा पद्धतीचा अवमान केला. आता त्यावेळी राबलो आम्ही. त्यावेळी ज्यांना विरोध केला तेही आमचे कौटुंबिक स्नेही होते, परंतु त्यावेळच्या घडलेल्या राजकारणानुसार आज ते माझ्याबरोबर आहेत, प्रकाश देसाई साहेब. पण आम्ही दोघं आमचे कौटुंबिक चांगले संबंध, बरोबर, पण त्या राजकीय परिस्थिती घडत गेलं आणि त्याची जाण न ठेवता त्या लोकांनी आपल्यावर कुरगुडी केल्या. त्यांनी वेगळा गट केला, वेगळं पॅनल केलं. ते इलेक्शन मिटावे यासाठी स्वर्गीय पेन पाटील साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, सावकर विनय कोरे साहेब असतील, यांनी प्रयत्न केले. पण त्यावेळी पण हे झालेला अपमान डोक्यात ठेवल्यामुळे आणि पुण्याई होती, शंकरराव पाटील शिंगणापूरकर असतील किंवा माझ्या घराण्याची पुण्याई पाठीशी होती की संस्थापक आपण आहे आणि आपला अपमानही करतात आणि सभासद ठरवतील की खरे संस्थापक कोण, खरे संस्थापक कोण. बरोबर. तर त्या दृष्टीनं आम्ही काम करत गेलो. त्यांच्या झालेल्या चुका लोकांसमोर आणल्या आणि त्या चुकीचा आणि अशा होत्या की माफ करण्यासारख्या चुका नसल्यामुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. त्या सत्तेची जाणीव आजही आम्ही ठेवून लोकांना जे बोललोय त्या पद्धतीने काम करतोय. अभिमानानं मला सांगायचं आहे, आम्ही ज्यावेळी सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी बँकेची टर्नओव्हर होता 290 कोटी. आज जवळजवळ तो आणि ठेवी होत्या 152-53 कोटी. आजच्या तारखेला ठेवी आमच्या आहेत 198 कोटी 35 लाख आणि आमची कर्ज आहेत 136 कोटी. झालेल्या 2 वर्षामध्ये 40 कोटीनं आपण व्यवसाय वाढ केली. त्याच्यामध्ये सर्व सभासद असतील किंवा आणि बँकेच्या झालेल्या त्यांच्या चुका, तशी चूक कोणत्याही प्रकारची न करता आम्ही पुढे काम करायला लागलोय. आम्ही सगळेच आमचे संचालक मंडळ, माझे चुलत भाऊ महेश पाटील आता तिथं चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आमचे खाडे साहेब आहेत, देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही दोघांची एकत्र आम्ही काम करत असताना आमचे सर्वच संचालक मंडळ आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात. आता मी हे सांगितलं की बँक नफ्यामध्ये आली किंवा ठेवी वाढल्या, कर्ज वाढलीत, हा महत्त्वाचा पार्ट आहे. मी पुढे जाईन थोडंसं. आत्ता माझा जो प्रश्न असणार आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. मी आत्तापर्यंत तुम्हाला एक यशस्वी राज्यकर्ते किंवा यशस्वी मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता. काय सांगू, मला स्वतःला आज यशवंत बँकेत सुद्धा मी तज्ज्ञ संचालक आहे, स्वीकृत आहे. आजपर्यंत मी ठीक आहे सोसायटी डेअरी हे ठिकाणी असेल, पण माझ्या बायकोला मिसेसना रसिका पाटलांना आता दुसऱ्यांदा आरक्षणाच्या ह्याच्यात पण मी प्रकर्षानं सांगतो की आरक्षणाचे हे सगळं ह्या प्रक्रिया चालू असताना माझे नेते बंटी पाटील साहेब मला म्हणले होते की आमऱ्यात तुला एकदा कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. ठीक आहे, ते नेत्यांचं असलेलं प्रेम आहे माझ्यावरचं, पण ठीक आहे, शेवटी लक नशिबाचा भाग पण असतोय. पण आज मी नक्कीच ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. हे तुम्ही म्हणताय, हा मोठेपण आहे कदाचित, पण ठीक आहे, लोक तुमच्याकडे राज्यकर्ते म्हणून बघतात, तुम्ही स्वतःला कार्यकर्ते म्हणत असाल. मी थोडंसं पुढे जाईन. सामाजिक बांधिलकी जपत असताना कोरोना काळात केलेल्या तुमच्या कामाबद्दलची माहिती मला तुमच्या भागातून मिळाली, तुमच्या मतदारसंघातून मिळाली. काय आहे म्हणजे रसिका पाटील मॅडम आणि तुम्ही दोघांनी मिळून जे कोरोना काळात केलेलं काम आहे ते आमच्या आजही लक्षात आहे. अशा प्रतिक्रिया मला आल्या. नाही, आता कसं आहे, ते आपलं कर्तव्य होतं असं मला वाटते. म्हणजे राजकीय ह्याच्यामध्ये कोरोना काळात केलेल्या कामाचा उल्लेख करून आपल्याला निवडणुकीच्या सामोरं जायची काय इच्छा नाही, तर माणुसकी महत्वाची आहे. बरोबर. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 438 इंजेक्शन्स म्हणजे ह्याची रेमडेसिवीरची आपण मोफत वाटू शकलो जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये त्यावेळी एका इंजेक्शनचा 10,000, 20,000, 25,000 रेट चालू होता. पण ठीक आहे, नेत्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि जनतेची इच्छा आणि त्यावरती आपल्याला राजकीय फोकस करायचा नाही आहे का, आपण करतोय म्हणून केलेलं काम आहे ते. मी तुमच्या एका पाठीमागच्या वक्तव्याकडे जाणार आहे, पण ती पाटील साहेब तुम्हाला म्हणाले प्रेमाने की तुझं काहीतरी आपण करूया, तुला काहीतरी करूया, नाही तुला कुठेतरी संधी मिळाली. हा तेच, तुला कुठेतरी संधी मिळू दे, त्यासाठी ते प्रयत्न करतील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.